भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पडगा येथे नुकताच सौ रश्मी रुपेश तेलवणे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। त्यासोबतच ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या शुभप्रसंगी शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील, भिवंडी ग्रामीण आमदार शांतारामजी मोरे, माजी अध्यक्ष मजूर फेडरेशन पंडितजी पाटील, तसेच मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DKजी म्हात्रे, मदन अण्णा पाटील। त्यासोबतच यावेळी ग्रामपंचायत पडगा विद्यमान सरपंच सौ प्रभावती प्रकाश जाधव, माजी उपसरपंच नसीर रफिक शेख, सदस्य म्हणून रवींद्र नारायण विशे, सौ चंदा राजेश साळुंके, सौ सायली संजय पाटील, शैलेश शरद बिडवी, अमोल सुधाकर बिडवी, कुमार मयुरेश अनिल गंधे, सौ वृषाली यश खिस्मतराव, सौ नैना संजय जाधव, गिरीश नारायण जाधव, अभिषेक सुरेंद्र नागावकर, नीता अविनाश दास, अलका गुरुनाथ मोरे, तसेच वरिष्ठ लिपिक म्हणून दीपक भीमराव कांबळे, राकेश रामचंद्र तेलवणे, अक्षदा वैभव खेडेकर, जयवंत दत्तू लोणे समेत ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थ मंडळ या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी BH घुडे व विद्यमान सरपंच सौ प्रभावती प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पाडली गेली आणि या निवडणुकीमध्ये सौ रश्मी रुपेश तेलवणे यांची उपसरपंच पदासाठी निवड होताच त्यांच्या समर्थकांद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष पाहायला मिळाला। त्यासोबतच त्यांना ज्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले। तसेच यावेळी येणाऱ्या काळामध्ये गावाची जी काही विकास कामे असतील ती आपल्या परीने आम्ही 100% पूर्ण करू असे आश्वासन देखील यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सौ रश्मी रुपेश तेलवणे यांनी दिले आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। खूप दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे। सगळ्यात प्रथम सर्व सदस्यांचे आभार की त्यांनी मला आज बिनविरोध उपसरपंचपदी विराजमान केलेलं आहे। जी आज काही गावकऱ्यांची इच्छा अपेक्षा असेल ती जेवढी पूर्ण करता येईल तेवढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। तसेच बाकी त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य करावे व ग्रामस्थ सदस्यांचे व ग्रामस्थांचे सरपंच भाऊसाहेब यांचे आभार की बिनविरोध निवडणूक झालेली असल्याबद्दल मनापासून आभार। आज सौ रश्मी रुपेश तेलवणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली
त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते. आणि याच्या पुढे त्यांना कुठल्याही कामामध्ये अडचण का आली तर त्यांनी माझे संपर्क साधावा आणि मी त्यांना 100% त्यांना मदत करेन. त्यांची विकासाची कामं असू दे, वैयक्तिक काय असू दे, प्रत्येक गोष्टी सहकार्य करेन. आणि पुन्हा एकदा मी रश्मी तेलवणे यांना उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आमच्या पडगा ग्रामपंचायत ही एक नामांकित ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही ठराविक ग्रामपंचायती ज्या भिवंडी तालुक्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये गणला जातो. आणि पडगा ग्रामपंचायतचा सामाजिक कार्य असो किंवा नागरिक कार्य असो सगळे जे आहेत कार्य चालू आहेत आणि जे पण कार्य बाकी राहिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमची ही ग्रामपंचायत ही सर्वपक्षीय आहे. म्हणजे याच्यामध्ये शिवसेना आहे, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, याच्यामध्ये मनसे आहे आणि आम्ही सर्व मिळून जे आहे लोक एकत्र राहून ग्रामपंचायत गावाचा कसा विकास होईल या बघण्याच्या दृष्टिकोनातून गावचा कसा फायदा होईल याच्याकडे आम्ही सर्व लोक एकत्र आलेले आहेत. आणि आम्ही ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली जबाबदारी जी आहे ही पूर्ण करत आहेत. आता आम्हाला जे आहे 1 वर्ष होत आलेलं आहे. आम्ही सर्व लोक एकत्र जे आहे तो करत आहे आणि प्रत्येकाला दिलेला शब्द जे आहे तो प्रत्येकाने पूर्ण करायचा आहे. म्हणजे मला मिळाला म्हणून दुसऱ्याला नाही मिळाला असा आतापर्यंत होत नाही. व्यवस्थित चाललेला आहे, पुढे पण व्यवस्थित चालले राहू आणि गावाचा विकास कसा होईल याच्यासाठी सर्व सदस्य आणि सर्वांनी प्रयत्न पण करायला पाहिजे. आणि पुढे अडचण असेल तर आपल्या गावामध्ये माननीय प्रकाश पाटील साहेब आहेत, आमदार आहेत, त्यांचं सहकार्य घेऊन एकदा नाही भेटलं तर 2दा घेऊन गावाचा कसा विकास होईल हे पूर्ण केला पाहिजे. आणि आज ज्या रेश्माताई उपसरपंच झाल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद शुभेच्छा देत आहे. आणि त्यांनी पण काही प्रयत्न करावा आणि काही अडचण आमच्याकडे असेल की त्यांनी सांगून आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय हिंद. आज बेळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच रश्मीताई तेलवणे हे आज उपसरपंच म्हणून विराजमान झालेले आहेत. आणि पडगा ग्रामपंचायतमध्ये जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच जे ठरल्याप्रमाणे ते चालू आहे आणि असंच पुढं चालत राहावा आणि पडग्याचा विकास हा होत राहावा. कारण या गावाला फार लांबून लोक येतात. 40-45 गावांचा या पडगा गावाला जोडलेला संपर्क आहे. तो आपल्याला माहीत आहे की मेन सिटी म्हणजे पडगा आहे, बाजारपेठ मोठी आहे. पडगा बाजार हा प्रत्येक रविवारी खूप मोठ्या प्रमाणात भरतो आणि तीच ही ग्रामपंचायत आहे पडगा ग्रामपंचायत. याच्या आधी बऱ्यापैकी आपण सरपंच आणि आम्ही या गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आता उपसरपंचही आपल्याबरोबर आहेत. त्याच्यामुळं अजून त्याच्यामध्ये अजून जो शर्करा योग आलेला आहे आणि त्याला मी मनापासून शुभेच्छा देत की आपण पडग्यासाठी चांगल्या प्रकारे काम कराल अशी मी त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. ह्या उपसरपंचाच्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे म्हणजे ज्यांचं मार्गदर्शन आहे माननीय प्रकाशजी पाटील साहेब किंवा माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येकाला जे कार्यकाल मिळालेला आहे आणि त्याची तत्परतेने ही एक म्हणजे चाल होत आहे. पुढील प्रत्येकाला जे काम मिळणार आहे करायला ग्रामपंचायतमध्ये त्या संदर्भातच रश्मीताईंना आज उपसरपंच पद मिळालेलं आहे. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करावं अशा माझ्याकडून मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ग्रामपंचायत पडग्याचा उपसरपंच म्हणून आज रश्मी रुपेश तेलवणे यांची निवड करण्यात आलेली आहे. या पडगा जे मनसेची आमची टीम आहे ही मनसेची टीम सतत म्हणजे खरं तर ते सत्तेपासून थोडे दिवस वंचित होते पण यांच्या प्रयत्नाने इथं सत्ता खेचून आणली आणि किती दिवस उपसरपंच म्हणून आमची माणसं बसतायत. सतत सत्तेमध्ये सहभाग आहे आणि या गावाच्या विकासामध्ये जो सहभाग पडगामध्ये मनसे घेते आहे त्यामुळे पडगाकर ग्रामस्थांना मनसेकडून नेहमी चांगल्या तऱ्हेने काही काम करून दाखवलं जाईल अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या सरपंच उपसरपंच झालेले आहेत. या उपसरपंचावर आपल्या कामाचा ठसा निश्चितपणे पडगा ग्रामपंचायती उमटवतील असा विश्वास व्यक्त करतो. त्यांना सहकार्य कशा प्रकारे असताना आपलं
पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असू. खरं तर इथं पडघ्यातली जी आमची मनसेची टीम आहे ही आता किती दिवस आमच्या पंचायत समितीला उपसभापती होत्या, उपसरपंच म्हणून शैलेश बिडवी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत लोकसभेच्या, त्यांनी काम केलेलं आहे. आता प्रभारी सरपंच आहे. पण याच्यामुळे काय झालं, या ग्रामपंचायतच्या कामाचा आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना अनुभव आहे आणि इथं गावाच्या नक्की गरजा काय आहेत ह्या इथं माहिती आहेत आमच्या सदस्यांना. त्यामुळे ते नेहमी गावामध्ये असतील आणि आम्ही पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभे असू. पुनश्च एकदा रश्मी तेलवणे यांना आमच्या संपूर्ण मनसे पक्षाच्या वतीने त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी या मनसेच्या पक्ष म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी लोकांची कामं चांगल्या तऱ्हेने करावी. ओके. सौभाग्यवती रश्मी रुपेश तेलोणे आज ग्रामपंचायत पडगा उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या अगोदर उपसरपंचपदी नासिर शेख हे होते आणि आत्ता पडग्यामधल्या इतिहासामध्ये ही 4थी निवडणूक आहे का ती बिनविरोध झालेली आहे. पडग्यामध्ये आत्तापर्यंत बिनविरोध निवड ही कधीच शक्य नव्हती. ती आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मी अभिनंदन करतो का तुम्ही सर्व एकत्र राहून प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि रश्मी मॅडम आहेत यांना उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. अधिकारी यांनी आपण सर्वांनी खूप छान सहकार्य केलं आणि आमच्या पुतणीला उपसरपंचपदी बसवली. त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या ऋणात नक्की राहीन आणि पुढेही असंच सहकार्य कराल. गावाचा विकास आहे, शाळेचा विकास आहे, आपला विकास आहे असं समजून यापुढेही असंच सहकार्य तुम्ही करत राहाल अशी अपेक्षा ठेवते आणि मी माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सौभाग्यवती रश्मी तेलवणे यांचं उपसरपंचपदी निवड झाली. मी व्यक्तिशः वैश्य समाजाच्या वतीने, भारतीय जनता पार्टी आणि पडगे ग्रामस्थाच्या वतीने त्यांना काल चांगल्या कार्याची शुभेच्छा देतो आहे. त्यांच्याकडनं पडगे गावाच्या विकासासंदर्भामध्ये ज्या अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील अशी मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्याकडनं इच्छा व्यक्त करतो आहे आणि ते निश्चित त्यांना दिलेल्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त पडगे गावासाठी नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतो. प्रथम मी या बॉडीचं अभिनंदन करते का प्रथम म्हणजे त्यांनी सगळ्यांना चान्स दिला आणि सगळ्यांना पदाचा लाभ मिळालेला आहे. त्याबद्दल मी खूप आभारी आहे त्यांची. आणि प्रथमच आमच्या तेलोणे कुटुंबाची रश्मी रुपेश तेलोणे ही उपसरपंचपदी निवड झाली. त्यांना मी शुभेच्छा देते आणि आमच्या तेलोणे कुटुंबात पहिली महिला उपसरपंच झाली त्याबद्दल मला खूप गर्व आहे आणि मी तिला शुभेच्छा देते. मी रुपेश आमचे तेलोणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पडगा याचा उपसरप्रमुख. माझ्याकडे काम करण्याची पण खूप इच्छा होती आणि पण मी असा कधी विचार केला नव्हता का माझी मिसेस सदस्य पडगा ग्रामपंचायतमध्ये येणार, निवडून भरघोस मताने निवडून आली आणि वरती सगळेजण आम्ही पक्ष एकत्र येऊन एक वाटाघाटी करून त्यांना उपसरपंचपदी बसवलं. उपसरपंचपदी बसवला कधीपासून आम्ही संधी बघतो कधी पडग्या गावासाठी काय करता येईल कामं ते आता 100% आम्ही प्रयत्न करणार आणि 100% आम्ही नागरिकत्व साथ करणार. प्रथमतः आम्ही पंडित पाटील, शैलेश बिडवी, रवी शेठ आणि आत्ताचे जे सरपंच आहेत आणि बबल्या जाधव यांचे खूप खूप धन्यवाद होईल. त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन न भांडणी करता न काय खर्च करता एक 60 कोटीने आपण बसू असा निर्णय घेतला व त्यांनी सगळ्यांना संधी भेटली व 100% या गावासाठी करायची इच्छा तर खूप आहे पण आता संधी दिली त्याचा सोना करण्याचा प्रयत्न करणार. आम्हाला जो उपसरपंच पदाचा जो मानकरी आज ग्रामपंचायतीने आम्हाला सदस्यांनी सगळ्या मिळून दिलेला आहे त्याचा आम्ही शतशः आयुष्यभर ऋणी राहू व असेच प्रेम आमच्यावर सदैव राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.